झी 24 तास एक पाऊल पुढे। पौराणिक कथांनी सिल्वर स्क्रीनवर नेहमीच आपली किमया दाखवली आहे आणि शिवशंकराची भक्ती आणि शक्ती दाखवणारा करुणा शिवशंकरा हा सिनेमा या आठवड्यात रिलीज झाला। विशाल दिग्दर्शित आणि मोनीश बाबरे निर्मित या सिनेमाचा खास शो नुकताच कोल्हापूरमध्ये झाला। या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमात विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण यानं देखील मध्यवर्ती भूमिका साकारली आहे। भक्तीचा महिमा पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी अशी थिएटर बाहेर गर्दी केली होती। करुणा शिवशंकरा या सिनेमाचा स्पेशल शो नुकताच कोल्हापुरात झाला। यावेळी या सिनेमाची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती। तसंच ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये हा शो पार पडला। म्हणून नावाचा हा रोल आहे आणि हा म्हणून नावाचा रोल मला साकारताना खूप आनंद झाला आणि या रोलचं वैशिष्ट्य असं वाटतं की या स्टोरीमध्ये जे पण काही सिक्रेट असतं, ज्या पण काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ते या रोलमुळे त्या हिरोला कळतात आणि त्यांच्या आयुष्यात पुढे सुख येतात। एक मंदबुद्धी मुलगा एकदम त्याच्यामध्ये पॉवर येते शंकराच्या आशीर्वादाने आणि त्याच्यामध्ये जी शक्ती येते त्याचे विशेष चमत्कार आपण या चित्रपटात दाखवलेले आहेत आणि अशा पद्धतीचा हा रोल आहे। त्यामुळे जाम एक्साइटमेंट आहे आणि हा चित्रपट सर्वांनी पाहावा। मी प्रताप नावाचं कॅरेक्टर करतोय। अत्यंत ओबिडियंट मुलगा आहे, आई वडिलांच्या शब्दाबाहेर न जाणारा मुलगा आणि अचानक एक दिवस त्याला एक मुलगी पसंत पडते आणि आईबाबांच्या मनाविरुद्ध तो ते लग्न करतो आणि मग त्याच्या लाईफमध्ये जे ट्विस्ट अँड टर्न्स येतात त्याच्याबद्दल ही स्टोरी आहे। मी असा प्रयत्न केला की मराठी ऑडियन्सला काहीतरी अॅनिमेटेड मूवी म्हणजे अॅनिमेटेड मूवी म्हणण्यापेक्षा की अॅनिमेशन्स आणि व्हिज्युअल ग्राफिक्स जे आपण बॉलिवूड फिल्म्सला बघतो किंवा हॉलिवूडच्या फिल्म्सला बघतो तसं काहीतरी देऊ शकलो तर नक्कीच ऑडियन्सना आवडेल असं आम्हाला वाटत होतं। या चिमुकल्यांनीही खास पेहराव धारण करून या सिनेमाची झलक दाखवली। सी विशाल दिग्दर्शित आणि मोनीश बाबरे निर्मित या सिनेमामध्ये विजय चव्हाण, निशा परुळेकर आणि विजय कदम यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे। झी 24 ताससाठी कोल्हापूरहून दीपक शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।